ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंटरी टीचर्स ऑर्गनायझेशनच्या 7व्या राष्ट्रीय कॉन्फरन्सला कोल्हापुरात शनिवारपासून सुरुवात झाली. 2 दिवसांच्या या कॉन्फरन्ससाठी देशभरातून शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात झारखंडचे नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबूलाल झा यांच्या हस्ते झाली. त्यानंतर शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे असून सरकारनं त्यासाठी किमान GDPच्या 10% खर्च केला पाहिजे असं सांगितलं. आज देशभरातून आलेल्या सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधींनी शिक्षण, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आणि नवीन शैक्षणिक धोरणाबाबत अभ्यासपूर्वक चर्चा करून ठराव करावेत. त्यासाठी आपण पाठपुरावा करू असं आवाहन आमदार आसगावकर यांनी केलं. खऱ्या अर्थानं अशा अधिवेशनाची गरज आहे. कारण आज जर बघितलं तर देशामध्ये शिक्षण क्षेत्रावरती खऱ्या अर्थानं 7% म्हणजे ज्याला 7% म्हणतो की खर्च झाला पाहिजे, परंतु तो आता 2% आणून ठेवण्याची भूमिका या राज्यकर्त्यांनी केलेली आहे. आज ही प्राथमिक शाळांमधील मुलांना सक्षम करण्याकरता खऱ्या अर्थानं चांगल्या बजेटची गरज आहे. त्यांना दिल्या जाणाऱ्या भौतिक सुविधा चांगल्या पद्धतीने दिल्या गेल्या पाहिजेत. त्यांना त्या ठिकाणी चांगले टीचर्स दिले गेले पाहिजेत. या शिक्षकांच्या सुद्धा ज्या सुविधा आहेत म्हणजे जसे की कॅशलेस मेडिकल सुविधा असेल, अशा बऱ्याच प्रकारच्या किंवा जुनी पेन्शन असेल, 100% अनुदान असेल, अशा वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत या समस्या खऱ्या अर्थानं शासनाने समजून घेऊन त्या सोडवल्या पाहिजेत की जेणेकरून शिक्षकांची अशैक्षणिक कामंसुद्धा थांबली पाहिजेत आणि शिक्षकांना खऱ्या अर्थानं शिकवण्याचं काम त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. विद्यार्थ्यांना शिकण्याचं काम दिलं पाहिजे आणि ही भूमिका पार पाडत असताना शासनाकडून ती जबाबदारी उचलणं काळाची गरज आहे. आणि यासाठी जे नवीन शैक्षणिक धोरण येते हे धोरण राबवताना सुद्धा त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, त्याच्यावरचं उपाय काय असू शकतील या सगळ्याबाबतची चर्चा अशा प्रकारच्या अधिवेशनात होते. कॉम्रेड अतुल दिघे यांनी सर्व शिक्षकांनी जागरूक राहून देशातील एकता, अखंडता आणि सर्वांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी संघर्ष करायला हवा असं मत मांडलं. कार्यालय सचिव सुधाकर सावंत यांनी संघटनेचा अहवाल, शिक्षणाची सद्यस्थिती, शिक्षकांचे प्रश्न आणि संघटनात्मक अहवाल सादर केला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी महाराष्ट्रातील शिक्षणाची परिस्थिती सांगून देशभरातून आलेल्या शिक्षकांचं राज्याच्या वतीनं स्वागत केलं. शलिकराम पटेल, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे, RS पाटील, SR पाटील, बाबासाहेब लाड, प्रभाकर कमळकर, उमेश देसाई, संजय पाटील, संजय कडगावे, उत्तम कुंभार, सुनील पाटील, विनोद कुमार भोग, संदीप जाधव, राजेंद्र पाटील, रावसाहेब कीर्तीकर, उमर जमादार, प्रमोद तौंदकर यांच्यासह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.